मित्रांनो, गावरान तडका या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आज ती एकटीच शेतात काम करत होती आणि जोराचा पाऊस आला. ती झोपडीमध्ये धावू लागली, पण ती झोपडीत येताच पूर्णपणे भिजलेली होती. तसेच आता मला तिचे नकळत स्पष्ट दिसू लागले होते आणि ती ओली चिंब झाल्यामुळे अजूनच वेगळी दिसत होती. माझे लक्ष तिच्या आंब्याकडे जाऊ लागले आणि तिलाही कळून आले मी कुठे बघत आहे म्हणून. ती पण माझ्याकडे बघू लागली आणि मला सहन होत नव्हते म्हणून मी थोडा जवळ गेलो. तर तिचं एकदम जवळ आली आणि म्हणाली, नमस्कार मित्रांनो, माझे नाव वैभव आहे. वडिलांना कामामुळे बाहेर जायचे होते म्हणून काही दिवसांसाठी आजीने फोन करून मला तिथे राहण्यासाठी बोलवले. मला पण काही काम नसल्यामुळे मी पण त्यांना हो म्हणालो. माझे आजी आजोबा गावात राहतात आणि शेतीची देखरेख करतात. त्यांनी शेतात एक छोटी झोपडी पण बांधली आहे. तसेच तिथले वातावरण फार खूप छान आहे. काही दिवसांनी मी गावात पोचलो. मला बघून आजी तर फारच खुश झाली आणि माझी विचारपूस करू लागली. रात्री आम्ही जेवण केले आणि झोपायला गेलो. आजी जेवण फारच छान बनवायची आणि आज फार दिवसांनी तिच्या हातचे जेवण मिळाले होते. सकाळी उठलो आणि फ्रेश झालो तर आजोबा म्हणाले, चल आमच्यासोबत शेतात. घरी एकटा राहून बोर होशील. मी त्यांच्यासोबत शेतात गेलो आणि शेतात मध्यभागी एक झोपडी होती. त्या झोपडीत बसून शेतीची देखरेख केली जात असे. झोपडीला एक छान पलंग टाकला होता. तिथे आजोबा आराम करायचे. मी बसलो होतो आणि काही वेळाने मला काही स्त्रियांचा आवाज आला होता. त्या 2 स्त्रियांमधली एक स्त्री फारच छान होती. मी तिच्याकडे बघत होतो आणि तिची पण नजर माझ्यावर पडली. नंतर मी आजोबांना जाऊन विचारले, कोण आहेत त्या? तर आजोबा म्हणाले, आपल्या शेतात काम करायला येणाऱ्या बायका आहेत. पण तिच्या देखण्या रूपावरून वाटत नव्हते की ती शेतात काम करत असेल. त्यानंतर जेवण करायला त्या आल्या तेव्हासुद्धा तिची आणि माझी नजर एक झाली. मला तिच्याशी बोलायची इच्छा होती, पण कसे बोलावे ते कळत नव्हते. आजी आजोबा तिथेच असल्यामुळे थोडे बरेही वाटत नव्हते आणि त्या दिवशी तिच्याकडे बघूनच समाधान मानावे लागले. दुसऱ्या दिवशी शेतात आलो तेव्हा आज पण तिला बघून दिवस जाऊ लागला आणि ती घरी जाताना आजोबांसोबत बोलत होती. मी तिथे गेलो तेव्हा मला कळाले की ती आजोबांना उसने पैसे मागत होती आणि 2-3 दिवसांनी देण्याचे आश्वासन देत होती. पण आजोबा म्हणाले, आता संध्याकाळ झाली आहे, उद्या देतो आणि आता माझ्याकडे पैसेसुद्धा नाहीत. बँकेकडून काढून आणतो आणि उद्या. ती म्हणाली, फक्त 5,000 लागत होते. तोपर्यंत आजोबा झोपडीत गेले होते. मी खिशातून पैसे काढले आणि तिला दिले. ती म्हणाली, मी तुझ्याकडून पैसे कसे घेऊ शकते? मी तुम्हाला ओळखतही नाही. मी तिला म्हटलो, तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे म्हणून समजा. आजोबांनीच दिले आणि राहिलेल्या ओळखण्याचा प्रश्न तर आजपासून मी तुम्हाला मित्र समजू. मी मित्र म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली. नंतर मी तिला पैसे दिले आणि म्हटलो, ही गोष्ट कोणाला सांगू नको आणि ती पण हो म्हणाली. दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा आधीच माझ्याकडे बघून स्माईल दिली. कुणी नसताना बोलत पण होती. बरोबर 2 दिवसांनी मी झोपडीत बसलो होतो तेव्हा ती आली आणि मला पैसे देऊ लागली. मला घरी काम होते म्हणून पैसे हवे होते. मी तिला विचारले, तुम्ही एवढ्या सुंदर आहात तरी शेतात काम का करता? तर ती म्हणाली, करावे लागते, काय करणार? माझा नवरा बरोबर नाही. तसेच मला एक मुलगी आहे म्हणून काम करावे लागते. आणि म्हणू लागली, मी जाते आता, नाहीतर कोणी बघेल. ती जाताना माझ्याकडे बघत होती. ती थोडी पुढे गेली आणि अजून ती माझ्याकडे बघू लागली. मी गमतीने म्हणालो, तुम्ही माझ्याकडे असे बघू नका. तर ती म्हणाली, तुम्ही पण माझ्याकडे बघत जाऊ नका. यावर आम्ही हसलो. मी तिला पैसे पण दिले होते, पण त्यावेळी तिने कुणाला न मागता मला पैसे सांगितलेल्या दिवशी परत केले. कुणी नसताना ती मला अनेक गोष्टी सांगत होती आणि नेहमी ती माझ्यासमोर असल्याने माझे मन तिच्याकडे धावू लागले. मी नेहमी तिची स्तुती करायचो आणि तिला आपली स्तुती ऐकून फार आनंद व्हायचा. असेच होत होत आम्ही जवळ येऊ लागलो. कुणी नसताना मी तिच्याजवळ बसायचो आणि बोलायचो, पण ती मला काही म्हणत नव्हती. हळूहळू आमच्यामध्ये एक नवीन नातं निर्माण होऊ लागलं आणि ते आम्हालाही कळत नव्हतं. एकदा आजी घरी होती
मी आणि आजोबा शेतात गेलो. काही वेळाने ती एकटी आली, कारण दुसऱ्या बाईला काहीतरी काम होते म्हणून ती आली नव्हती. ती शेतात काम करत होती आणि आजोबा आणि मी झोपडीत बसलो होतो. काही वेळाने आजोबा म्हणाले, मला बँकेत जायचे आहे, मी बँकेत जाऊन येतो. आता आजोबा बँकेत जाण्यासाठी निघाले. आता मी एकटा झोपडीत होतो. काही वेळाने आभाळ भरून आले आणि पाऊस सुरू झाला. ती शेतात काम करत होती आणि पाऊस वाढला. ती झोपडीकडे धावू लागली, पण झोपडीत येताच पूर्ण भिजलेली होती. तसेच आता मला तिचे नकळत स्पष्ट दिसू लागले होते आणि ओली चिंब झाल्यामुळे अजूनच वेगळी दिसत होती. त्यानंतर तुम्ही जे विचार करतात त्याच्यानंतर मी तिला पूर्णपणे करू लागलो आणि तिलाही जे हवं होतं ते तीही माझ्यासोबत करू लागली आणि दोघेही खूप मजा घेतली. थोड्याच वेळात मला आजोबांनी कॉल आला, मी बँकेमधून आलो आहे आणि तुझा डबा घेऊन शेतात येत आहे. मग आमचं काम झाल्यानंतर आम्ही दोघेही काम करू लागलो जिकडे तिकडे. नंतर आमचे काम संपले आणि जाताना मी तिला क्यूट हसून स्माईल दिली आणि तिलाही सांगितलं खूप मजा आली आणि तीही म्हणू लागली की मलाही खूप मजा आली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडची बेल आयकॉन नक्की घंटी वाजवा. थँक्यू फॉर वॉचिंग.